रायगड जिल्ह्यातील लोणेरे जवळील उसरघर येथे एका राहत्या घराच्या परिसरात बुधवारी रात्री विषारी नाग आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र जिग्नेश जोशी आणि त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत सावधगिरीने इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्राचं सुरक्षित रेस्क्यू केलं। यानंतर या नागाला कोणतीही इजा न पोहोचवता नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आलंय। सर्पमित्रांच्या या तत्परतेचं कौतुक होत असून मानवी वस्तीत साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचं आवाहन जिग्नेश दोशी यांनी केलंय। आम्ही गोरेगाव येथील सर्पमित्रांची टीम आहे नेक्स्ट चॅप्टर अॅनिमल्स मधून। तर आम्ही आपल्या एरियात अॅनिमल रेस्क्यूची कामं वगैरे सगळी करतो। तर आम्हाला रात्री 10च्या सुमारास उसरघरवरून फोन आलेला, त्यांच्या घराच्या इथे त्यांना एक सर्प आढळलाय। सो आम्ही त्वरित तिकडे पोहोचलो आणि बघितलं तर एक खूप मोठा नाग होता, ज्याला आपण इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा असं सुद्धा बोलतो। तर आता सीझन आहे, सगळे नाग वगैरे बाहेर पडतात। सो हा नाग खूप अग्रेसिव्ह होता, खूप मोठा आणि ताकदवर पण होता। आम्हाला बराच टाइम गेला त्याला रेस्क्यू करायला, पण आम्ही त्याला इजा न होऊ देता रेस्क्यू केला। तर माझी तुम्हाला विनंती आहे की या पावसाळ्याच्या सीझन मध्ये अनेक सर्प बाहेर पडतात, त्यांना जागा नसते म्हणून ते लोकांच्या घरात वगैरे येतात। तर तुम्ही सर्पांना मारू नका। आता बरीच लोक अजून सुद्धा सापांना मारतात भीतीपोटी, पण तुम्ही कुठलीही भीती बाळगू नका। तुम्ही जवळच्या सर्पमित्रांना फोन करा आणि गोरेगाव, लोणेरे, माणगावच्या आसपास असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा नेक्स्ट चॅप्टर अॅनिमल्सला। आम्ही तिथे त्वरित येऊन विदाऊट पैसे घेता आम्ही त्यांना सेफली रेस्क्यू करून त्यांच्या सहवासात सोडू।